आणि आपण पाहता न्यूज 18 लोकमत विशेष पण सुरुवातीला एक आत्ताच ब्रेकिंग बातमी येते। दिल्लीमध्ये हवाई मार्गे दहशतवादी हल्ल्याची शक्यता वर्तवली जाते आणि त्यामुळेच पोलीस आयुक्तांकडून 144 कलम लागू करण्यात आला। काही गुन्हेगारी समाजकंटक तसंच भारताचे शत्रू असलेले दहशतवादी पॅराग्लायडर्स पॅरामोटर्स यासारख्या पारंपरिक हवाई प्लॅटफॉर्मचा वापर करून सामान्य जनता प्रतिष्ठित व्यक्ती आणि महत्त्वाच्या प्रतिष्ठानांच्या सुरक्षेला धोका निर्माण करू शकतात। तर हँग ग्लायडर्स मायक्रोलाइट एअरक्राफ्ट्स दूरस्थपणे चालवलेले विमान गरम हवेचे फुगे लहान आकाराचे विमान क्वाडकॉप्टर त्याचबरोबर विमानातून पॅराजम्पिंग करून इत्यादी वापर करत दहशतवादी हल्ले होऊ शकतात अशी माहिती दिल्ली पोलीस आयुक्त राकेश अस्थाना यांनी दिली आहे। तर अस्थाना यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 च्या कलम 144 द्वारे दिल्लीत पॅराग्लायडर्स पॅरामोटर पॅराजम्पिंग हँग सारख्या हवाई प्लॅटफॉर्मचा वापर करण्यास मनाई केली असून या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात भारतीय दंड संहितेच्या कलम 188 अंतर्गत दंडनीय असेल आणि हा आदेश 16 ऑगस्ट पर्यंत लागू करण्यात आला आहे। याविषयी आपण सविस्तर अपडेट जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्या सोबत आहेत। गुड मॉर्निंग प्रशांत। मात्र दिल्लीवर दहशतवादाचं सावट असल्याचं कळतंय, काय सविस्तर अपडेट्स? दरवर्षी 15 ऑगस्टच्या पूर्वी या अशा प्रकारचे अलर्ट दिल्ली पोलीस आणि दहशतवादी नियंत्रण पथकाच्या वतीने जारी करण्यात येतात। आपल्याला माहित असेल दिल्लीचे पोलीस आयुक्त राकेश अस्थाना यांनी रात्री उशिरा या प्रकारचा आदेश जारी केला आहे। त्यांनी म्हटलंय की दिल्लीमध्ये कलम 144 लागू राहणार आहे, कारण की 15 ऑगस्ट हा भव्य दिव्य कार्यक्रम असतो आणि त्याच्या पार्श्वभूमीवरती हे सगळं नियम लागू करण्याच्या सोबतच त्यांनी अशा प्रकारचा अलर्टही देखील आहे की खास करून दिल्लीच्या परिसरामध्ये विमानमार्गाच्या माध्यमातून होऊ शकतं दहशतवादी हल्ला होऊ शकतं। त्यामुळे ज्या पद्धतीने हवाई वाहतुकीच्या संदर्भात असलेले विविध पॅराग्लायडर त्यानंतर पॅराजम्पिंग यासारख्या अनेक महत्वाच्या याच्यावरती त्यांनी नियंत्रण ठेवण्याचा निर्णय घेतला, त्यावरती बंदी घातलेली आहे। सोबतच ज्या पद्धतीने कोणीही दहशतवादी ज्या पद्धतीने भारतात प्रवेश करतात आणि त्यामुळे विमानतळावरती देखील मोठी सुरक्षा वाढवण्यात आलेली आहे। सोबतच ज्या पद्धतीने हा निर्णय घेण्यात आलेला आहे की त्याबद्दल आदेश देण्यात आलेला आहे की कलम 103 च्या अंतर्गत सर्व पॅराग्लायडर्स पॅरामोटर पॅराजम्पिंग यासारखे जे विमान हवाई प्लॅटफॉर्म असतात त्यांची वापरण्याची मनाई केलेली आहे। हा संपूर्ण प्रदेशाचा जो निर्णय आहे दिल्ली आणि दिल्लीच्या आजूबाजूचा परिसर जो आहे ज्याला राष्ट्रीय राजधानी क्षेत्र म्हणजे एनसीआर असं संबोधलं जातं, तिथं हा आदेश आगामी 16 ऑगस्ट पर्यंत लागू होणार आहे। कारण की आपल्याला माहित असेल की दरवर्षी 15 ऑगस्टला भव्य दिव्य कार्यक्रम हा लाल किल्ल्याच्या प्राचीरवर होत असतो आणि त्यानिमित्ताने संपूर्ण सुरक्षेच्या खबरदारीमुळे हा अलर्ट खरं तर दिल्लीमध्ये लागू करण्यात आलेला आहे। धन्यवाद प्रशांत या सविस्तर माहितीसाठी।